नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे त्यामध्ये घरांच्या किमती हे जाहीर झालेल्या आहेत. 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये जो आता प्रतिसाद आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 1,33,000 जणांनी घराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यामध्ये काहींनी EWS तर काहींनी LIGसाठी अप्लाय केलेलं आहे. काहींच्या कमेंट आलेल्या होत्या की तळोजामध्ये आपल्याला घर घ्यायचं आहे का? तिथे घर घेणं परवडेल का? तर त्याविषयीच मी तुम्हाला म्हणजे या तळोजाबद्दलच मी तुम्हाला जे काही सेक्टर इथं बनलेले आहेत त्या सेक्टरबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व सिडको लॉटरीचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला येत जातील. सर्वप्रथम तळोजा फेज 2 आणि फेज 3 मध्ये जे सेक्टर येतात जसे की सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 34, 36 आणि आता जे नवीन लॉटरी निघालेले आहेत सेक्टर 37A आणि सेक्टर 28. 2023च्या लॉटरीमध्ये हे जे सेक्टरच्या ज्या जाहिराती निघालेल्या होत्या सेक्टर 34, 36 येथे ज्या घराच्या किमती होत्या ते 2023च्या लॉटरीमध्ये LIGच्या ह्या 31,50,000 रुपये त्यांनी EWSची जवळपास 26 ते 28 लाख रुपये किंमत ठेवण्यात आलेली होती. EWSमध्ये 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपये सबसिडी होती, त्यामुळे त्यांना ती सबसिडी मिळून तेवढी घराची जी किंमत आहे ती कमी झालेली आहे. पण LIGमध्ये ह्या घराच्या किमती कमी झालेल्या नाही आहे. पण आता जी ही लॉटरी निघालेली आहे तळोजा सेक्टर 28मध्ये आणि तळोजा सेक्टर 37A याच्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरे आहेत EWS टाईपची येथे 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपये कमी होणार आहेत. तळोजामध्ये सेक्टर 28मध्ये जी घराची किंमत सांगितलेली आहे ती 25 लाख रुपये सांगण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 2.5 लाख रुपये सबसिडी म्हणजे तुम्हाला 22,50,000 रुपयामध्येच हे घर मिळणार आहे. तर हे घर काहींची कमेंट आलेली की आपल्याला घ्यायचं की नाही घ्यायचं, तर याबद्दल मी तुम्हाला जे पूर्ण व्हिडिओमध्ये जे सेक्टर आहेत त्या सेक्टरची पूर्ण माहिती देणार आहेत आणि इथे येणाऱ्या ॲम्युनिटीज काय आहेत, इथे जे अपकमिंग प्रोजेक्ट काय आहेत, इथे कनेक्टिव्हिटी काय आहेत याची पूर्ण माहिती देणार आहेत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तळोजा फेज 2 आणि फेज 3मध्ये आपण आहात. बघा समोर आपल्याला जे सेक्टर 37A येथे 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. समोर आपल्याला जी ब्ल्यू कलरची इमारत दिसत आहे त्यामध्ये 25 माळ्यांची इमारती आहे. लेफ्ट साईडला सेक्टर 34 आणि 36 येथे फॅमिली राहायला आलेले आहेत. घरांचं पोझिशन सुरू आहे आणि समोर आपल्याला सेक्टर 28, 29 आणि 31 जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत तेथे काम सुरू आहे. आणि हे समोर आपल्याला लेफ्ट साईडला जी इमारती दिसत आहेत ती सेक्टर 27 आसावरी सोसायटी आणि लेफ्ट साईडला जी इमारत दिसत आहे सेक्टर 22 मारवा आणि एक्झॅक्ट समोर जे आपल्याला दिसत आहे जे पेंधर मेट्रो स्टेशन हे सेक्टर 22 मारवा सोसायटी. आणि हाच तो तळोजा खारघर फ्लायओव्हर ज्याचे काम आता पूर्ण होत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये हा तळोजा खारघर फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतर आपल्याला खारघर रेल्वे स्टेशन 15 मिनटं आणि खारघर डीमार्ट हे 10 मिनटामध्ये आपण इथून पोहोचू शकतो. असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट हा तळोजा फेज 2मध्ये सुरू आहे जो जुना मुंबई पुणे हायवे पेंदर फाट्याला बनत आहे. 398 चौरस फुटांची 1 BHK आणि 540 चौरस फुटांची 2 BHKची घरे अशी ही आता या सेक्टर 37A घरे निघालेली आहेत. या प्रोजेक्टला जर आपण म्हटलं तर आपल्याला पेंधर मेट्रो स्टेशन, तळोजा खारघर फ्लायओव्हर आणि अपकमिंग डीमार्ट जे लेफ्ट साईडला जे लेबर कॅम्प बनत आहेत त्या लेबर कॅम्पला जवळच सांगण्यात आलेलं आहे. आणि जे नवी मुंबईमधील जे मेट्रो कनेक्टिव्हिटी आहे, पहिला टप्पा बेलापूर ते पेंधर हा जो पहिला टप्पा सुरू झालेला आहे, त्यानंतर नंबर 2चा टप्पा, नंबर 3चा टप्पा आणि नंबर 4चा टप्पा. तर नंबर 2 आणि 3चा टप्पा हा या पेंधर मेट्रो स्टेशनपासूनच पुढे निघणार आहेत. अशी ही कनेक्टिव्हिटी ज्या प्रोजेक्टला आहेत. सेक्टर 28, सेक्टर 37A असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट हे तळोजा फेज 2मधील सेक्टर आहे. सेक्टर 28 हे समोर आपल्याला जी इमारती दिसत आहेत इमारतीचे पूर्ण काम झालेले आहेत. 25 माळ्यांच्या इमारती आहेत. बघा समोर आपल्याला दिसत आहे आणि समोरील जो रस्ता आहे या सेक्टरच्या समोर जो रोड बनत आहे त्या रोडचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतमध्ये आपल्याला बॅडमिंटन कोर्ट, गार्डन,
चिल्ड्रन प्ले एरिया असे वेगवेगळी फॅसिलिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. या सेक्टरमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटी देण्यात आलेल्या आहेत याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ती लिंक देईल, ते तुम्ही तिथून या सेक्टर 28चा सॅम्पल फ्लॅटसुद्धा बघू शकता. समोर आपल्याला ही आसावरी सोसायटी दिसत आहे. सेक्टर 27ला लागून सेक्टर 28 बनत आहे. 2021 पासून इथे घरांचं पोझिशन सुरू झालेलं आहे. मोस्ट ऑफ सर्व घरांचं पोझिशन झालेलं आहे. इथे पण खूप मोठ्या प्रमाणात फॅमिली राहायला आलेल्या आहेत. समोर हा रस्ता लेफ्ट साईड घेतल्यानंतर आपल्याला तळोजा खारघर फ्लायओव्हर जो बनत आहे पेंदर फाट्याला तेथे कनेक्ट होतो. आणि राईट साईडला जे नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईन आहे बेलापूर ते पेंदर, ती राईट साईडला आहे. वॉकिंग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती हे पेंदर मेट्रो स्टेशन आहे. आणि इथे हे राईट साईडला प्रायव्हेट बिल्डरची घरे आपल्याला दिसत आहे. तर असे आपण हे तळोजा फेज 2मध्ये असलेले सर्व सेक्टरची माहिती घेतलेली आहे. या सेक्टर जे आपण बघितलेले आहेत सेक्टर 21, 22, 27, 34, 36 सर्वप्रथम 2021 पासून इथे घरांचं पोझिशन देणे सुरू झालेलं आहे. 2021मध्ये जी लॉटरी निघालेली होती त्या घरांच्या किमती हे 26 लाखाच्या दरम्यान होत्या. आणि जी 2018मध्ये जी लॉटरी निघाली होती त्या घरांच्या किमती ह्या 25 लाख रुपये होत्या LIG टाईपच्या. पण आता सेक्टर 34 आणि 36 ज्या घराच्या किमती होत्या 2023मध्ये ह्या EWSसाठी 28 लाख आणि LIGसाठी 31,50,000 रुपये अशा एवढ्या किमती होत्या. पण 2024मध्ये जे सेक्टर 28मध्ये जी लॉटरी निघालेली आहे या घराच्या किमती ह्या जवळपास 8 ते 10 लाखांनी कमी झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला सांगायचं हे की इथे घरांचे मार्केट रेट वाढवण्यापेक्षा हे कमी झालेले आहेत. म्हणून तळोजामध्ये या निघालेल्या सिडको 2024च्या लॉटरीमध्ये हे सर्वात स्वस्त घरे आहेत असे आपल्याला सांगता येते. त्यामुळे जर 2018मध्ये जी घरे निघाली होती त्याच रेटने 2024च्या लॉटरीमध्ये ही घरे मिळत आहे असे आपल्याला सांगता येते. म्हणजे 2024च्या लॉटरीमध्ये घरांच्या किमती ह्या 25 लाख रुपये आणि परत त्यांना 2.50 म्हणजे 2.5 लाख रुपयांची सबसिडी म्हणजे 22-23 लाखांमध्येच तुम्हाला हे EWSची घरे मिळतील असे. म्हणून हे तळोजामध्ये घर घेणे फायद्याचे असे आपल्याला सांगता येते. आणि अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर बघा मेट्रो स्टेशन तर ऑलरेडी झालेलं आहे. DMart अपकमिंग येणार आहे. तळोजा खारघर फ्लायओव्हर येणार आहे 2 ते 3 महिन्यामध्ये सुरू होणार आहेत. अशी या तळोजा फेज 2मध्ये येणारे अपकमिंग प्रोजेक्ट आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये होत आहे. तर हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.